शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचंही नाव चर्चेत असतं। उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवरती बैठक आहे आणि या बैठकीला भाऊसाहेब वागचौरे जाणार का अशी चर्चा आहे। कारण 2 दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगरबाबत मला भाष्य करायचं नाही असं वक्तव्य वागचौरे यांनी केलं होतं आणि त्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून ते शिर्डीतून बाहेर गेले असून ते नेमके कुठे आहेत याबाबत अस्पष्टता आहे। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या निवासस्थानावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। आता मी आहे शिर्डीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या कार्यालयाबाहेर। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून खासदार वागचौरे हे आपल्या कुटुंबासमवेत खासगी कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत। काल देखील ते 2 दिवस काल आणि परवा पुण्यात होते आणि त्यानंतर ते मुंबईला जाणार अशी प्राथमिक माहिती आहे। मात्र ते आज कुठे आहेत याबाबत कुठली स्पष्टता नाही। एकूणच जर पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी त्यांना या संदर्भात ऑपरेशन टायगर बाबत विचारणा केली असता त्यावर मला सध्या काही बोलायचं नाही असं उत्तर त्यांनी दिलं होतं। त्यानंतर आता उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला ते हजर राहणार की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। एकूणच पाहिलं काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा मेळावा शिर्डीत पार पडला आणि या मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाऊसाहेब वागचौरे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं आणि ते कदाचित शिंदे गटात जातील अशी चर्चाही सुरू झाली। मात्र या बाबतीत भाऊसाहेब वागचौरे यांनी कुठलेही वक्तव्य केलं नसून आज मात्र ते आपल्या शिर्डी येथील त्यांचं निवासस्थान असेल किंवा कार्यालय या ठिकाणी नाहीत। कार्यालयात केवळ कार्यालयीन कर्मचारी आहेत, त्यांचं रोजचं काम चालू आहे आणि भाऊसाहेब वागचौरे आपल्या कुटुंबासमवेत गेल्या 2 दिवसांपासून बाहेर आहेत। त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जी बैठक पार पडणार आहे खासदारांची, त्या बैठकीला खासदार वागचौरे उपस्थित राहणार का आणि उपस्थित राहून ज्या चर्चा त्यांच्या नावावर सुरू आहेत त्याविषयी काही स्पष्टता देणार की अनुपस्थित राहणार याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।